महाराष्ट्र व शिवसेना पक्षाशी गद्दारी करीत पक्षफोडीत अग्रक्रमाने भाग घेणाऱ्या व खोक्यांच्या जीवावर मतदारसंघातील नेते खरेदी करून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या गद्दारांच्या वारसांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असे परखड मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केले. वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ पेड हातनोरते सभेत बोलताना केले. विभुते पुढे म्हणाले की महाराष्ट्र व शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधत विकासाचे मोठे आकडे सांगत नेते पळवणारी टोळी सक्रिय केली आहे. आमदारांचा बाजार भरला होता. आता छोट्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना खोक्यांच्या जोरावरती खरेदीचा सपाटा लावला आहे. पण जनता सुज्ञ आहे. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या वस्तात हे शरदचंद्र पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांनी वैभवदादा पाटलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वैभव पाटील हे मैदान नक्कीच मारतील, याचा आम्हाला विश्वास आहे. स्वागत प्रास्ताविकात जितेंद्र शेंडगे यांनी विरोधकांचा समाचार घेताना गेले 30 ते 35 वर्ष एका योजनेवर निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडून कोणताही शाश्वत विकास झाला नाही. विरोधक ही निवडणूक खोक्यांच्या जीवावर जिंकण्याची भाषा करत आहे. या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील, महेश कराडे, राजू शेठ जानकर, विलास पाटील, प्रकाश खुजट, सचिन पाटील, मांजरेकर, मनोहर पाटील पेठ, शिवसेनेचे तानाजी पाटील, पैलवान भरत साळुंखे, हातनूर आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त आज आपण सर्वजण ग्रामस्थ एकत्र जमलेलो आहोत. उपस्थित असणारे सर्व संस्कृतमधले सर्व ज्येष्ठ युवक आज वैभवदादाची उमेदवारी खानापूर आठवड्याच्या आपल्या मतदारसंघाची निवड झाली. खरं तर वैभवदादा कुठल्या जोरावर आज उमेदवारी निवडून आलेली आहे की तुम्हाला मी काही वेगळं सांगायला नको. कारण वारसांकडे न सांगता कर्तृत्वाच्या जोरावर आज ही उमेदवारी वैभवदादाला मिळालेली आहे. पण ती उमेदवारी मिळत असताना उमेदवार निवडत असताना उमेदवार कुणी निवडला हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व भारतामध्ये केलं, भारताचं नेतृत्व काही क्षेत्रामध्ये जगाच्या पाठीवर केलं, त्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज आपल्या वैभवदादाची निवड केलेली आहे. ते निवड करत असताना आपण म्हणतो जसं की वस्तात चांगला असला तर चेहरा चांगला तयार होतो. आज आपल्या महाविकास आघाडीला वैभवदादाचा जर वस्तात बघितला तर तो आज महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा वस्तात आहे. त्यामुळे त्या वस्ताला निवड केलेला हा चेहरा आहे. वैभवदादाच्या बद्दल आज वेगळं काय सांगायला नको. विकासाच्या दृष्टिकोनातून विटा नगरपालिका जी संपूर्ण देशामध्ये पहिला नंबर काढून स्वच्छतेमध्ये आणि राष्ट्रपतींच्या हस्ते विटा नगरपालिकेला पुरस्कार मिळाला. आज आपल्या परिसरातील 2 ते 2,500 युवक असतील, महिला असतील, आमच्या भगिनी असतील, अशा 2 ते 2,500 लोकांना संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम घेऊन दिलेलं आहे. आटपाडी तालुका असेल, खानापूर तालुका असेल किंवा आपला तासगाव तालुका असेल, ह्या परिसरातील जवळजवळ 7,000 विद्यार्थी विटा शहरामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण घेतात. वैभवदादा शिक्षण संस्थेमध्ये नवीन पिढी घडवण्याचं काम आदरणीय सदाभाऊंच्या आणि वैभवदादाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये होते. उद्या येणाऱ्या काळामध्ये आमदार कसा असावा हे खरं रोल मॉडेल म्हणून वैभवदादा आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मुंबईमध्ये करतील, विधानसभेत करतील. आणि आज विसापूर संदर्भातून नागपूर गावातून जास्तीत जास्त मतं देखील देऊन मी वैभवदादाच्या पाठीशी व तुतारी समोरचं बटन दाबून
ते पाणी यावेळी वेळेत न आल्यामुळं अगदी पाण्याचा टँकर चालू करण्याची परिस्थिती तुमच्या भागावरती आली. मग आमची आमदारकी किंवा आमची सत्ता कुणासाठी आम्ही राबवतोय हा प्रश्न आमच्या त्या कार्यकर्त्यावर पडतो. सचिन दादा इथे उपस्थित आहेत, प्रकाशबाबू आहेत, विलास भाऊ आहेत, काही इतर नेते मंडळी आणखी उपस्थित आहेत. या नेते मंडळींनी सातत्यानं या उन्हाळ्यामध्ये प्यायसाठी तरी पाणी कमीत कमी सोडा यासाठी प्रयत्न करावा लागला. काही इथल्या युवकांनी अगदी उपोषण करण्यापर्यंत वेळ लागली. ही जर या भागाची परिस्थिती असेल पाण्याची तर आम्ही मागं काय केलं की आमच्या जागेला प्रश्न पडतो. आजच्या टेंबूच्या विषयावरती आमच्या भागात राजकारण जातं, तुमच्या त्याच्याशी फार संबंध नाही, पण आमच्या भागात टेंबूसाठी जे राजकारण चाललंय टेंबूच्या 6व्या टप्प्यावर आम्ही काम केलं म्हणून काही जण बोलतात आणि ते योजना आम्हीच आणली म्हणून सांगतायत. मी त्यांना नेहमी प्रश्न विचारतो, आज 40 वर्ष त्या योजनेसाठी कोण ना कोणतं काम करते, कुणी एकाने करून ते झालं नाही. सातत्यानं 40 वर्षात ज्या त्या लोकप्रतिनिधीनं आपापल्या परीने काम केलं, मग ही योजना आज वस्तुस्थितीत आली. मग हे असं असताना ते टेंबूचं पाणी उशिरा येत असताना या मतदारसंघात किंवा या भागात अजून दुसरं काहीतरी काम तुम्ही उभा करायला पाहिजे, दुसऱ्या काहीतरी संस्था इथे चालू करायला पाहिजे, या युवकांच्या हाताला काम मिळेल, माझ्या माता भगिनीला काम मिळेल. आता नवीन मुली शिकलेल्या आहेत, लग्न करून आलेले आहेत, त्यांना वाटतं माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या संसारासाठी झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. आज इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन होतं.